माजी आमदार आणि उद्योजक स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूर शहराचं प्रतिनिधित्व करताना जोडलेली माणसं तसंच माजी नगरसेवक संभाजी जाधव यांचा जनसंपर्क याचा उपयोग शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 13 क मधील उमेदवार ओंकार जाधव यांना होतोय। मिसळ पे चर्चा, थेट संवाद, प्रचार सभा आणि पदयात्रांमुळे ओंकार जाधव यांनी एक आश्वासक चेहरा म्हणून मतदारांची पसंती मिळवली आहे। नवउद्योजकांना संधी आणि अर्थसहाय्य देणारे, उद्योजकांच्या विविध प्रश्नांसाठी आवाज उठवणारे माजी आमदार स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांनी शहराच्या विकासात भर घालण्याचं काम केलंय। त्यांच्यानंतर शिवसेना उपनेत्या श्रीमती जयश्री जाधव यांनीही जनसामान्यांसाठी विकास कामं केली, तर त्यांचे दीर आणि स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांचे बंधू माजी नगरसेवक संभाजी जाधव यांनी महापालिकेत 20 वर्ष नेतृत्व केलंय। प्रभागाचा विकास आणि महापालिका प्रशासनावर असलेली घट्ट पकड यामुळे माजी नगरसेवक संभाजी जाधव यांनी आपली स्वतंत्र ओळख बनवली आहे। त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत गेल्या 4 वर्षांपासून पाटाकडील तालीम मंडळ आणि सम्राटनगर स्पोर्ट्सचा फुटबॉलपटू ओंकार जाधव समाजकार्यात सक्रिय आहेत। प्रभागातील अनेक समस्या सोडवण्यासाठी गेल्या 4 वर्षांपासून त्यांचे प्रयत्न आहेत, त्यामुळे शिवसेना नेतृत्वानं त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे। गेल्या 15 दिवसांपासून त्यांनी थेट संवाद, पदयात्रा, जाहीर सभा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांशी उत्तम संपर्क ठेवलाय। हॉकी स्टेडियम परिसरात शत्रुंजय सोसायटीत झालेल्या मिसळ पे चर्चा उपक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला। या सोसायटीतील अमृत शहा, भरत ओसवाल, राजकुमार ओसवाल, भैरू ओसवाल, अजीज जैन, सुनील ओसवाल, अभिषेक संघवी, रितांश ओसवाल, रक्षित शहा यांच्यासह मतदारांनी त्यांना पाठिंबा दिला। प्रभागातील मतदारांचा वाढता पाठिंबा असल्यामुळे ओंकार जाधव यांचा निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास वाढला आहे।